नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी तांदूळाची खीर बनवणार आहोत। खीर म्हटलं की लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि ही खीर चवीसाठी म्हणाल तर अगदी बासुंदीसारखी लागते। चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतला। तांदूळ मी बारीकच घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता। फक्त तांदूळ बारीकच हवा आणि बासमती तांदूळ घ्यायचा नाही। आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घ्यायचा। साधारण 10 मिनिटांनंतर आपला तांदूळ चांगला भिजला गेला। आता यामधलं मी पाणी काढून टाकलं। आता हे भिजलेले तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचं थोडं जाडसर वाटण मिक्सरमध्ये काढून घेऊ। आता हे तांदूळाचं वाटण आपलं काढून झालं। मी दाखवते बघा की अशा पद्धतीने जाडसर आपल्याला घ्यायचं आहे, असंच आपल्याला हवंय। आता सर्वात अगोदर मध्यम आचेवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 3 चमचे साजूक तूप टाकून घेऊया आणि गॅस इथे कमी करायचा। तूप वितळलं की आपण जे तांदूळाचे वाटण केलं होतं ना ते त्यामध्ये घालून घेऊया। आता हे तांदूळाच्या वाटणला आपण चांगलं तुपामध्ये परतून घेऊया। गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा जेणेकरून आपलं तांदूळाचे जे वाटण आहे ना ते करपणार नाही। याला मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिटांसाठी। साधारण 2 मिनिटं परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चांगलं खुसखुशीत व्हायला लागलेलं आहे। आता लगेचच आपण यामध्ये 3 ते 4 बदाम कापून घेतले ते टाकून घेऊयात आणि काजूचे तुकडे। नंतर थोडे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे। काजू बदाम आणि पिस्ता ऑप्शनल आहे, जर आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। आता याला 1 मिनिटभर असंच सतत हलवत परतून घेऊ। साधारण 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता दूध घालून घेऊया। तर दूध मी इथे 1 लिटर घेतलंय आणि ते छान उकळून घेतलं। आपल्याला मलाई सगट यामध्ये दूध पूर्ण ओतून द्यायचं। दूध घालून झालं की याला चांगलं बुडापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दुधाला पूर्णपणे उकळी येईपर्यंत मध्यम गॅस करायचा। लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला दुधाला सतत हलवत राहायचंय जेणेकरून दुधामध्ये तांदूळाच्या गाठी तयार होणार नाही। 1 मिनिटभर उकळून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि 5 ते 6 मिनिटांसाठी सतत हलवत भात जोपर्यंत आपला शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असंच उकळून घ्यायचं। साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला चांगला घट्टपणा आलेला आहे आणि आपला भात पण शिजत आलेला आहे यामधला। आता या स्टेपला आपण यामध्ये साखर घालून घेऊया। साखर मी इथे वजनीप्रमाणे म्हणाल तर 120 ग्रॅम घेतली आहे 1 लिटर दुधाला। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता। आता याला असंच हलवून घ्यायचंय आणि साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला उकळ काढून घ्यायची, जोपर्यंत आपल्या खिरीला एकसंधपणा येत नाही तोपर्यंत। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली खीर छान घट्ट झालेली आहे, एकसंधपणा आलेला आहे। यापेक्षा घट्ट नकोय, कारण यापेक्षा घट्ट केली तर थंड झाल्यानंतर ती खीर खूप घट्ट होते। आता आपण गॅस बंद करूया। आता लगेच आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया। वेलची पावडर टाकल्यामुळे आपल्या खिरीला छान स्वाद येतो। वेलची पावडर कधीही शेवटला टाकायची म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो। आता याला छान हलवून घेऊया। तर इथे आपली खीर रेडी झाली आहे। तर अशा पद्धतीने आज आपण पारंपरिक तांदूळाची खीर बनवली। ही खीर खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते आणि खूप कमी वेळात झटपट बनून तयार होते। खाण्यासाठी म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते। तर तुम्हाला माझी आजची तांदूळाची खीर कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।